अमरावती शहरात पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत झालंय। जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते काही क्षणातच पाण्याखाली गेले। पहिल्या मुसळधार पावसामुळे महानगरपालिकेच्या पाणी निचरा करण्याच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। प्रमुख चौक, बाजारपेठा आणि सखल भागांमध्ये पाणी साचलंय। जिल्हा रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयातही पाणी शिरल्याने एकच धांदल उडाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांचं तलावात रूपांतर झालं आणि ज्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली। कार्यालय, शाळा आणि बाजारपेठांमधून परतणारे लोक अचानक आलेल्या या पावसामुळे पूर्णपणे गोंधळून गेले। पाऊस सुरू होताच शहरातील सखल भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची चिंता वाढली। अनेक ठिकाणी घरांसमोर आणि दुकानांसमोर पाणी साचलं। काही ठिकाणी पालिकेची पथकं पंपांच्या सहाय्याने पाणी उपसण्याच्या कामात गुंतली होती। जर पुढील काही दिवस पाऊस याच गतीने सुरू राहिला तर या भागातील पाणी साचण्याची समस्या आणखीनच गंभीर होऊ शकते। तर अमरावतीमधल्या मोर्शी तालुक्यातल्या वैष्णोरा गावालगतच्या परिसरात मुसळधार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्याने निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। आवश्यक पाऊस झाल्याने पेरणीला गती मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी या पावसाचं स्वागत केलंय। यंदाच्या हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं शेतकरी सांगतायत। तर अमरावतीप्रमाणेच अकोल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरड्या पडलेल्या नद्या आता दुथडी भरून वाहू लागतायत। पहिल्याच पावसात अकोला जिल्ह्याचं चित्र बदलून गेलंय। ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात झालेल्या पावसामुळे या पर्वतरांगातील नदी, ओढे दुथडी भरून वाहतानाचं चित्र दिसतंय। त्यासोबतच पोपटखेडच्या भागातील पर्वतरांगांवरून वाहणारा हा ओढा अनेकांचं लक्ष वेधून घेतोय। राज्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भागात जोरदार पाऊस झालाय। सोयगाव तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळालाय। जरंडी परिसरात तब्बल 1.5 तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। सोयगाव बनवटी मार्गावरील जरंडी जवळचा तात्पुरत्या मातीचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झालाय। जिंतूर तालुक्यातल्या आडगाव बाजार परिसरात अतिवृष्टी झाली आहे। पहिल्याच पावसात गावातील ओढ्या, नाले दुथडी भरून वाहू लागलेत। दुसरीकडे गावाच्या पाझर तलावातही मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे। पहिल्याच पावसात परभणीमध्ये हे दृश्य पाहायला मिळतंय। पहिलाच पाऊस इतका दमदार झालेला आहे की ओढे, नाले आता दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। नद्यांना देखील पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर शहरी भागात मात्र अनेक सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे। जळगाव जिल्ह्यातही काल तुफान पाऊस झालाय। मुक्ताईनगर तालुक्यातल्या अंतुर्ली, करकीसह अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलाय। नाल्यावरून पाणी वाहू लागल्यानं साखरपुड्यासाठी चाललेली खासगी बस अडकली, मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेनं अनर्थ टळलाय। मुसळधार पावसामुळे अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं, तर रावेरच्या खिरवड येथील नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तब्बल 4 तास मुसळधार पाऊस झाल्यानं जळगावात पूरस्थिती निर्माण झाली होती। जळगावात पहिल्याच पावसात अशा रीतीने दाणादाण उडालेली आहे।
एक बस या पुराच्या पाण्यात अडकून पडलेली होती। मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना एवढ्या पाण्यातून त्यांची वाट काढावी लागते। 4 तास सतत मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे जळगावात हे चित्र पाहायला मिळालं। जळगावमधील रावेरच्या खिरवड येथील नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी खिरवड नेहते रस्त्यावरच्या पुलावरून वाहू लागले आणि त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय। 4 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या रावेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। पंचायत लीग आ गया अब जाना असं पाहून येऊ ना ये पाइपलाइन फुटी है कि ए रमान इतने भी करना है पाइपलाइन फुटी ने बुलबुला कर रहा हूं पंचायत लीग आ गया अब जाना। वर्ध्यात पहिल्याच पावसानं नाला तुंबल्याचं पाहायला मिळतंय। वर्धा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पुतळ्याच्या मागच्या बाजूला असलेला नाला पहिल्याच पावसात तुंबलेला आहे। येथे नाला तुंबल्यानं नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आणि रस्ते देखील जाम झाल्याचं पाहायला मिळालं। वर्धा नगर परिषदेनं मान्सूनपूर्व नालेसफाई केली की नाही असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात असलेल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढलाय। पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाण्याची आवक वेगानं वाढत असून वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होते आहे। वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला असून पाथरपुंज येथे अवघ्या 12 तासात 147 मिलीमीटर तर निवळे येथे 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मिनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात मान्सूनच्या आगमनामुळे बळीराजा सुखावलाय। पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना आता वेग आलाय। गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग आणि मुरुड तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पहिल्याच जोरदार पावसामुळे अनेक भागात दाणादाण उडाली असून नागरिकांना मोठा फटकाही बसलाय। अलिबाग तालुक्यातल्या देहेन गावाजवळ असलेल्या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलंय। हा बंधारा वाहून गेल्यामुळे देहेन गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलाय। पावसासोबतच समुद्रातही मोठ्या लाटा उसळत असून पाण्याला उधाण आलंय। अब गेला बघ तिकडे अरुणाचल प्रदेशातल्या केई पन्योर जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडून अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या नैसर्गिक आपत्तीत 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर येते। त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही। बेपत्ता झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। ढगफुटीनंतर अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून नद्या आणि ओढ्यांना पूर आलाय। Thank you.